सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संतोष देशमुखांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना। शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना धोका असल्यामुळे पोलीस संरक्षण पुरवावं, शरद पवारांची मागणी। पवारांनी पत्र लिहिलं म्हणजे गांभीर्य असेल, शरद पवारांनी सांभाळून राहायला सांगितलंय, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। बीडमधील हत्याप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। बीड प्रकरणामध्ये लक्ष घालणार, राज्यपालांचं सर्वपक्षीय नेत्यांना आश्वासन। धनंजय मुंडेच सगळ्यांचे बॉस, चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, संभाजीराजे छत्रपतींची मागणी। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे, पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर राजीनाम्याच्या मागणीवर ठाम। चौकशी आधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागता, कुणावरही अन्याय होता कामा नये, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंवर अंबाजोगाईमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल। परळी आणि केजनंतर अंबाजोगाईमध्ये जरांगेंविरोधात गुन्हा नोंद। बीड हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानं गुन्हा दाखल। नितीन बिक्कड यांनी सुरेश धस यांचे आरोप फेटाळले। वाल्मिक कराडला कधीही भेटलो नाही, 25 जूनला कामानिमित्त धनंजय मुंडेंना भेटलो, नितीन बिक्कड यांच्याकडून स्पष्ट। महेश विघ्ने आणि मनोज वाघ अजून एसआयटीच्या तपास पथकामध्ये सहभागी नाहीत। बीड पोलीस दलातून कार्यमुक्त न झाल्यानं एसआयटीत सहभागी झाले नाहीत, दोन्ही अधिकारी कराडच्या जवळचे, विरोधकांचा आरोप। खासदार संजय राऊतांकडून आमदार संजय गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी। मतदारांना वेश्या म्हणणाऱ्या आमदाराचा एकनाथ शिंदेंनी राजीनामा घ्यावा, राऊतांची मागणी। तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला, मला सालगडी केलंय का, अजित पवार यांचं वक्तव्य। तर अजित पवारांना कसलं फ्रस्ट्रेशन आलंय, खासदार संजय राऊतांचा सवाल। अजित पवारांनी मतदारांचा अपमान केला, अजित पवारांनी माफी मागावी, पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांची मागणी। भारत देश गरीब आहे, पण गरीब देशाचा राजा विलासी आहे। परदेशामध्ये प्रमुखांना महागड्या वस्तू भेट द्यायचा हा मोदींना शौक आहे। सामनामधून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र। अतिविलासी उद्धव ठाकरे, चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल। अतिविलासी उद्धव ठाकरे मंत्रालयात 2 दिवस देखील आले नाहीत, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपये देणार, नेवासा इथल्या सत्कार समारंभात राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। साईभक्तांना भिकारी म्हणणं हा उन्मत्तपणा बरा नव्हे, तुमच्या शिक्षण संस्थांमध्ये मुलांना मोफत शिकवता का, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचं सुजय विखे पाटलांना पत्र। चीनमधील HMPV व्हायरसची भारतामध्ये एंट्री, कर्नाटकमध्ये ह्युमन मेटानिमोचे 2 तर गुजरातमध्ये 1 रुग्ण आढळला, ICMRची अधिकृत माहिती। चीनमधील HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं आरोग्य विभाग सतर्क। राज्यातील सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना, तर राज्यामध्ये HMPVचा एकही रुग्ण नसल्याची माहिती। एव्हियन फ्लूमुळे 3 वाघ आणि 1 बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र प्राणी संग्रहालय अलर्टवर। केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयानं महाराष्ट्राकडून अद्ययावत प्रतिबंधित अहवाल मागवला। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।